नमस्कार. आज आपल्याकडे अंकाजी पाटील आहेत. नमस्कार. आपलं स्वागत आहे MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये. आम्ही एक मालिका सुरुवात केली आहे मुलाखतीची. तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. या मालिकेचा उद्देश आहे आपल्यासारखे जे लघुमध्यम उद्योजक आहेत ते इतर जी लोक मुलाखत ऐकतायत त्यांना काहीतरी मार्गदर्शन देऊ शकतील की उद्योग करणं म्हणजे काय, काय अडचणी येतात, काय संधी असते आणि उद्योग कसा मोठा केला जातो. तर आपण सुरुवात करूयात आपल्याला हा प्रश्न विचारून की आपल्या उद्योग समूहाचं नाव काय आहे, सध्या काय टर्नओव्हर आहे, किती एक लोक काम करतात त्यामध्ये आणि काय उत्पादन आहेत त्याची. अच्छा, थँक्यू. माझ्या कंपनीचं नाव आहे गुलमोहर पॅक्टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ही 2004 मध्ये सुरू केलेली कंपनी आज 20 वर्ष झाले. कंपनीमध्ये जवळपास 400 लोक काम करतात आणि मागच्या वर्षीचा जो ग्रॉस टर्नओव्हर आहे तो साधारण माझा 675 करोड्स आहे आणि यावर्षी आम्ही आता 100 करोड्स जवळपास क्रॉस करू. छान, खूप छान. तर आपण आज ऐकणार आहोत एक उद्योजकाचा प्रवास जो की शून्यातनं सुरुवात झालेला आहे आणि 100 कोटीपर्यंत पोहोचतोय, जो एका व्यक्तीपासून सुरुवात झालेला आहे आणि 400 लोकांपर्यंत पोहोचतोय. उद्योगाच्या अगोदर आपण उद्योजकाविषयी थोडंसं बोलूयात. आपला जन्म कुठं झाला, आपलं शिक्षण कुठं झालं, इथनं सुरुवात करूयात. माझा जन्म महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरती बिदर डिस्ट्रिक्ट आणि लातूर डिस्ट्रिक्टच्या सेंटरला आहे, हलसितो गाव म्हणून. बेसिकली नेटिव्ह प्लेस हे कर्नाटकमध्येच येतं. माझी शेती वगैरे तिकडेच आहे आणि माझं एज्युकेशन सगळं हे मराठवाड्यात झालं, लातूरला. म्हणजे 10वी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट माझं राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये झालं. शिक्षण तुम्ही जेव्हा घेतलं तेव्हा शिक्षण कुठल्या क्षेत्रामध्ये घेतलं? मी सायन्स ग्रॅज्युएट आहे. सायन्स ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मी जॉबसाठी म्हणून मी पुण्यामध्ये आलो. म्हणजे BSc केला? BSc केला. BSc नंतर तुम्ही पुण्यात आलात जॉब? पुण्यात आलो, येस. तर जेव्हा BSc नंतर तुम्ही पुण्यात आलात तेव्हा पहिले काही वर्ष तुमचे काय करण्यात गेले? तुम्ही नोकरी केली की डायरेक्टलीच बिझनेस चालू केला? नाही, मी पुण्याला येण्याचा उद्देशच तो होता की कुठेतरी लाईफमध्ये स्टेबल झालं पाहिजे म्हणून मी नोकरीच्या शोधातच पुण्याला आलेलो आणि मी जवळपास 3 ते 4 वर्ष मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि तो करत असताना कुठेतरी बिझनेस करण्याचा जो एक हेतू होता तो पण सायमल्टेनियसली चालू होता. मी जॉब करत पार्ट टाईममध्ये पण बरेच छोटे बिझनेस मी करून बघितले त्यावेळेस. काही सक्सेसफुल झाले, काही नाही झाले, पण तो प्रयत्न कायम चालू होता त्यावेळेस जॉब करत. तर किती वर्ष तुम्ही सांगितलं की तुमचा जन्म महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवरती झाला, सीमा भागात झाला. त्यानंतर तुम्ही लातूरमध्ये शिक्षण घेतलं, BSc केलं आणि पुण्यात आलात. पुण्यात आल्यानंतर तुम्ही काही वर्ष नोकरी केली. किती वर्ष नोकरी केली? मी 4 वर्ष नोकरी केली. ही 4 वर्ष नोकरी केल्यानंतर असं का वाटलं, असा अचानक तो कोणता क्षण होता जेव्हा असं वाटलं की आता आपण उद्योग स्वतःचा सुरुवात करायला हवा? कारण मी पुण्यामध्ये आल्यानंतर पिंपरी चिंचवड एरियामध्ये मी राहिला होतो आणि माझं 99 मध्ये लग्न झालं. त्याच्यामुळं जी फॅमिलीची एक जिम्मेदारी असते आणि त्या जिम्मेदारीला सांभाळण्यासाठी जी अर्निंग्स लागतात की तेवढ्या छोट्या तुटपुंज्या पगारामध्ये ते करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं मी जॉब करता काही साईड बिझनेस पण करायला लागलो आणि तेव्हा लक्षात आलं की हे आपल्याला खूप दिवस पुरण्यासारखं नाही आहे आणि हे असंच लाईफ जर स्ट्रगलिंग लाईफ आपण पुढे किती दिवस आपण करू शकणार. त्याच्यामुळं मग मी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. छान. पण मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये कुठली पार्श्वभूमी उद्योग करण्याची होती आहे? नाही, कुठलीच पार्श्वभूमी. माझे आई वडील शेती करतात. अच्छा, छान. तर शेती तुमचे आई बाबा करतात, तुम्ही BSc शिक्षण घेतलं, पुण्यात आला, 4-1 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर विचार केला की यातनं काही पुरेसं मिळत नाहीये उत्पन्न, त्यामुळे स्वतः काहीतरी करायला हवं. येस. हे ठरवल्यानंतर काय करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा कुठली आयडिया आली आणि कशी आली ती की या आयडियावरती आपण आपले पैसे लावायला हवेत आणि उद्योग करायला हवा? की छोटे उद्योग मी पार्ट टाइम, जसं जॉब संपल्यानंतर संध्याकाळी वगैरे काही पार्ट टाइम जॉब करायचो, पण त्या जॉब करता हे लक्षात आलं की आपल्याला फुल टाइम जर वेळ दिला तर आपण काहीतरी ॲडिशनली एक्स्ट्रा कमवू शकू. त्यामुळं मी पिंपरी चिंचवड MIDC मध्ये फिरत असताना की मी कुठला बिझनेस करायचा हा इथून जी सुरुवात होती, त्यामुळे मी हा विचार केला की एखादा मोनोपॉली बिझनेस असेल तर तो जास्त लवकर आपण करू शकू. मोनोपॉली म्हणजे ज्या प्रॉडक्टमध्ये किंवा ज्या बिझनेसमध्ये खूप कमी लोक आहेत जे की ज्याच्यामध्ये चॅलेंजेस पण असू शकतात, पण तो बिझनेस निवडायच्या मागे मी ते सर्चमध्ये होतो की असा कुठला प्रॉडक्ट जो की खूप कमी लोक काम करतात, जेणेकरून मला तिथे जास्त संधी मिळेल काम करण्याची, मेहनत करण्याची तयारी आहे. त्याच्यामुळे मी तो प्रॉडक्ट शोधत होतो
आणि तेव्हा असं लक्षात आलं की नेल्स मॅन्युफॅक्चरर हा पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये एकच होता, म्हणजे खिळे बनवणारा मॅन्युफॅक्चरर एकमेव असल्यामुळे त्यांची मोनोपॉली होती. आणि ते सगळ्या कंपन्यांत आणि सगळीकडे हार्डवेअरमध्ये सगळीकडे ते हे शोधल्यानंतर मला सापडलेली एक गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की ठीक आहे, आपण कस्टमरकडे व्हिजिट करूया की त्यांच्याकडं या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे का. आणि तेच जेव्हा बऱ्याच कस्टमरकडे व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्याकडे एकच सप्लायर आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्याकडं जी 50,000 रुपयाची जी माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये सर्व टाकून मी तो एक 10 बाय 10च्या भाड्याच्या एका चाळीमध्ये मी ती सुरुवात केलेली. कारण त्यावेळेस मला प्रत्येक गोष्टीचे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं. रेंट असेल, टेलिफोनचे खर्च असतील, सगळ्याच गोष्टी. आणि तो मी एकट्याने सुरुवात केली, ट्रेडिंगनी सुरुवात केलेली. आणि मी पूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले जेवढे वुडन बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स होते त्या वुडन बॉक्स मॅन्युफॅक्चरर्सकडे मी एक बॅग पण सप्लाय केलेली आहे. म्हणजे मी समजा जर 50 किलोची बॅग जर रांजणगावला नेऊन द्यायची असेल तरी मी ती नेऊन दिलेली आहे 2 व्हीलरवर स्वतः. आणि हा सर्वे झाल्यानंतर लक्षात, आणि मग तो जो व्हॉल्यूम माझा वाढला त्याच्यानंतर मग मी सायमल्टेनियसली की त्यांना अजून लागणारे बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत की आणखी त्यांना काय काय लागतं तर त्या प्रॉडक्टची जमव करून आणि मग ते सोर्स करून मग मी तो ॲडिशनल प्रॉडक्टची रेंज मी वाढायला सुरू झाली त्यावेळेस. इंटरेस्टिंग. यातनं खूप इंटरेस्टिंग अशी इन्साइट आहे ती अशी की आपण नेहमी म्हणतो उद्योग करायचा आहे पण कुठला करायचा, मला मी कसं ठरवायचं, मार्केट रिसर्च कसा करायचा. याचं एक उत्तम उदाहरण अंकाजी तुम्ही दिलेलं आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं असे काही क्षेत्र असतात जिथं भरपूर लोक असतात एखाद्या क्षेत्रामध्ये, त्यात तुम्ही 100मध्ये आणखी 101 आलात तर भरपूर मोठं चॅलेंज असेल, कारण 100 लोक इस्टॅब्लिश्ड आहेत, बरोबर, स्थिर स्थावर आहेत. पण मोनोपॉली म्हणजे जिथं मोनो म्हणजे सिंगल एकच व्यक्ती जर तो उद्योग करत असेल तर तिथं तुम्हाला संधी आहे त्या व्यक्तीसोबत किंवा त्या उद्योगासोबत कम्पीट करून जे कस्टमर्स आहेत त्यातले काही कस्टमर्स तुमच्याकडे वळवणं किंवा जी कंपनी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट देते त्यापेक्षा चांगली गुणवत्ता देणं हे शक्य आहे. तुम्ही हाच क्रायटेरिया निवडून भरपूर लोकांशी भेटून जी तुमची पोटेन्शियल कस्टमर आहेत त्यांच्याशी भेटून मग ठरवलं की काय करायचं नेमकं. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं की एक मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडरमध्ये फरक असतो. पण मॅन्युफॅक्चररला बीट करताना किंवा कम्पीट करताना आपल्याला क्वालिटी, सर्व्हिस या दोन्ही गोष्टीचं खूप लक्ष द्यायला लागतं. तर तुम्ही क्वालिटी आणि सर्व्हिस जर तुमची व्यवस्थित नसेल तर तुमच्याकडं कस्टमर कधीही मटेरियल तुमच्याकडनं घेणार नाही. तो एक माझा प्लस पॉईंट होता की मी 24/7 कस्टमरसाठी रेडी होतो. आणि मी स्वतः काम करत असल्यामुळे तो एक ॲडिशनल बेनिफिट होता की मला कोणाला सांगायची गरज नव्हती. बरोबर आहे. आणि ते करणं किंवा होते का नाही किंवा टाइमवर होत नाही, कारण प्रत्येक गोष्टीत माझी इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे म्हणजे मटेरियल अनलोडिंग पासून लोडिंग करण्यापर्यंत आणि इन्व्हॉइसिंग करून कस्टमरकडे पोहोचण्यापर्यंत ह्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी मी एकटा करायचो. ही सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग बाब आहे. लीडरशिप काय असते. जॅक वेल्च, टाटाज, नारायण मूर्ती ही खूप मोठी लीडर आहेत. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि शिकत राहायलाच हवं. मात्र त्यासोबत लघुमध्यम उद्योजकाकडनं शिकण्यासारखंही खूप काही असतं. त्यातलंच एक उदाहरण आहे. बोले जैसा चाले त्याची वंदावे पावले असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. हे उद्योगात खूप महत्वाचं. स्वतःच जर एक फ्रेज वापरली जाते चेअरमन टू चपराशी, हे सगळंच जर रोल असतो एक अंतर्निर्भर म्हणून, उद्योजक म्हणून, तो जर तुम्ही पूर्णपणे करत असाल तर मात्र इतर सुद्धा जी लोक असतात तुमच्या टीम मधली ती म्हणतात हे स्वतः करतायत उद्योजक असून तर मीही करायला हवं. तर हे सुद्धा एक खूप चांगलं उदाहरण आहे लीडरशिप कशी असावी जेव्हा तुम्ही तुमचा उद्योग सुरुवात करता तेव्हा. आपण हे बोलत होतो की तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागातून आलात, लातूर सारख्या ठिकाणी तुम्ही BSc शिकलात, पुण्यात येऊन 4-1 वर्ष झाली तुम्हाला. त्यानंतर तुम्ही मार्केट सर्व्हे करून ठरवलं की कुठला उद्योग करायचा आणि तुम्ही खिळ्यांचा ट्रेडिंग सुरुवात केली 10 बाय 10च्या रूममधनं 50,000ची स्वतःची गुंतवणूक वापरून. आज तुमचा उद्योग 100 कोटींचा आहे. किती वर्ष झाली बरं सुरुवात करून? आता 20वे वर्ष चालू आहे. 20 वर्षामध्ये 50,000चे 100 कोटी कसे करायचे हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ही मुलाखत तुम्ही पुढे नक्की ऐकावी. तर मला हे सांगाल काय मोठे माइलस्टोन्स आलेत, काय मैलाचे दगड आलेत 2-3 महत्वाचे 20 वर्षामध्ये जेणेकरून तुम्हाला मोठे टप्पे गाठता आले आणि आता 100 कोटीपर्यंत पोहोचता आलं?
सगळ्यात मोठं म्हणजे मला असं वाटतं की बिझनेस करताना स्वतःवरचा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. की चॅलेंजेस सगळ्यांनाच येतात, पण जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो की आपण ही गोष्ट करू शकतो. चॅलेंजेस नक्कीच येतात, चढ उतार प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, पण जर आपल्याला तो स्वतःवरती जर विश्वास असेल की मी हे करू शकतो, ठीक आहे, आज एखादी गोष्ट 2 महिन्यांच्या ऐवजी 4 महिन्यात होईल, पण तो जो कॉन्फिडन्स स्वतःवरचा असतो तोच माणसाला सक्सेसफुल ठरवतो. आणि लाईफमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं किती इम्पॉर्टंट आहे सक्सेससाठी हे पण तेवढंच इम्पॉर्टंट, कारण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही बिझनेस नाही करू शकत. बरेच मी आत्ता लोक बघतोय की म्हणजे एक बिझनेस करत असताना इमिडिएटली त्याच्यातलं जे प्रॉफिट मार्जिन आहे ते दुसरीकडे घेऊन जातात आणि डायव्हर्सिफिकेशनला एक म्हणतो आपण ते सपोर्टिंग एक जे म्हणतो ना सेक्युअर्ड लाईफ किंवा इकडे जर काय झालं तर आपण कसे जगणार, हा जो क्वेश्चन मार्क आहे ना, तो क्वेश्चन मार्क त्याला कधीही सक्सेसफुल करू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. की जोपर्यंत तुमचा बिझनेस एक लेवलला पोहोचत नाही तर मग तोपर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट जी तुमची इन्कम आहे किंवा तुमचं जे प्रॉफिट आहे ते तुमच्याच कंपनीमध्ये लागलं पाहिजे, तर तो बिझनेस ग्रो होतो. आणि एक लेवल आल्यानंतर त्याला एक स्टॅबिलिटी येते आणि त्याच्यानंतर तुम्ही डायव्हर्सिफिकेशनचा विचार करू शकता. पण जोपर्यंत तुम्ही तुमची कंपनी, तुमचे क्लायंट्स आणि तुमच्या कंपनीतले लोक जोपर्यंत तुमच्यावरती एक ब्लाइंड फेथ कसा असतो की डोळे झाकून लोक विश्वास करतात, ती फेथ जोपर्यंत आपल्या बिझनेसमध्ये येत नाही तोपर्यंत डायव्हर्सिफिकेशनचा कुणी विचार करू नये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. ही सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग इन्साइट आहे माहितीये की डायव्हर्सिफाय कधी करावं. आम्ही फॅमिली बिझनेस सिरीज आहे एक MCCI ची, ज्यांची फॅमिली बिझनेस आहेत ना अशी उद्योजक एकत्र येतात आणि चर्चा चालते दर महिन्याला. मागच्या वेळी जेव्हा मी बोलत होतो त्यांच्याशी तेव्हा मलाच प्रश्न विचारला गेला होता की डायव्हर्सिफिकेशन कधी करावं. त्या सर्वांना मी ही क्लिप नक्की पाठवेन. की इंटरेस्टिंग बाब अशी आहे की डायव्हर्सिफिकेशन तुम्ही तेव्हा करावं जेव्हा सद्य उद्योग जो आहे त्यातलं पूर्ण पोटेन्शियल तुम्ही जे आहे ते हार्नेस केलेलं आहे किंवा त्यातनं पूर्ण जे तुम्हाला करायचं ते केलेलं आहे, तेव्हा तुम्ही डायव्हर्सिफाय करावं. बरोबर. भीतीमुळे डायव्हर्सिफाय करू नये कधी. आणि त्याची प्रोव्हिजन पण करू नये. त्याची प्रोव्हिजन सुद्धा करू नये, कारण प्रोव्हिजन करण्यासाठी तुमचा वेळ, पैसा दोन्ही गोष्टी जातात आणि तुमचा फोकस जातो. मग तुमचा फोकस दोन्हीकडे जातो. बरोबर. मग ते दोन्हीकडे जर फोकस असेल तर तुम्ही एक गोष्ट जी ठरवलेली आहे ती अचीव्ह नाही करू शकत. तर की आता फॉर एक्झाम्पल की माझ्या पॅकेजिंग बिझनेसमध्ये एक ब्लाइंड फेथ आहे की आमच्या कंपनीला जर कोणी पॅकेजिंगचा ऑर्डर दिला तर त्यांना हा विश्वास आहे की हे सगळ्यात बेस्ट पॅकेजिंग करू शकतात. खूप छान. तर हा फेथ आणि हा विश्वास कमवण्यासाठी मला 20 वर्ष लागले आणि हा वेळ लागतो. ब्लाइंड फेथ हा शब्द जो वापरलाय वारंवार, त्यालाच आपण आणखी एक शब्द वापरू शकतो म्हणजे ब्रँडिंग. तुमचं ब्रँड तयार व्हायला लागतं. ब्रँड म्हणजे काय, सोप्या भाषेत जर सांगायचं तर 3 शब्दात सांगू शकतो: व्हॅल्यू डेलिव्हर्ड कन्सिस्टंटली. म्हणजे वारंवार जर तुम्ही व्हॅल्यू डेलिव्हर करत असाल, जर तो तुम्ही कस्टमरला विश्वास देत असाल गुणवत्तेचा आणि कमी किमतीमध्ये चांगली प्रोडक्ट्स देण्याचा, तर तो ब्रँड तयार होतो, तर तो ब्लाइंड फेथ तयार होतो. तेव्हा तुम्ही नक्की म्हणू शकता आता हे सुरळीत झालेलं आहे. पण ते करण्यासाठी एक पूर्ण 20 वर्षांचा कालावधी तो द्यायला लागतो, त्यात तो गुंतवणूक करायला लागते, तेव्हा ते साध्य होतं. हे नवीन ज्यांना उद्योग करायचा त्यांच्यासाठी खूप महत्वाचे बोल आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्वाचा बोध आहे की किती वेळ लागतो कुठली गोष्ट करण्यासाठीचा. खूप छान. सध्या आता 100-1 कोटीपर्यंतचा उद्योग आहे. हे सर्व करत असताना सप्लायर्स असतात, बायर्स असतात उद्योगात कुठल्याही. तुमचे जे बायर्स आहेत ते वेळेवरती पैसे देतात का? कारण लघुमध्यम उद्योजकाची एक समस्या असते वर्किंग कॅपिटल. ती समस्या कशावरती असते की त्यांचे मोठे कस्टमर्स वेळेत पैसे देतात का? तुम्हाला कधी अडचण त्याची वाटते का? नक्कीच अडचण, ती खूप मोठी अडचण आहे. कारण MSME मध्ये लघु उद्योगासाठी ज्या गोष्टी सरकारकडून किंवा गव्हर्नमेंटकडून किंवा MCCI जसं तुमच्यासारखी एक मोठी एजन्सी आहे जी त्यांच्यासाठी काम करते, त्यासाठी माझं वैयक्तिक जे माझे अनुभव आहेत मी तुमच्याशी शेअर करतो. कारण एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर सुरुवात होते जाग्यापासून, कुठं करायचं. जर मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचं असेल तर जागा, त्याच्यासाठी लागणारं इलेक्ट्रिसिटी, मशिनरी, मॅनपॉवर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप मोठा पैसा लागतो. आणि जेव्हा हा करत असताना फॉर एक्झाम्पल MIDC जर मला जागा घेऊन करायचं असेल तर त्याला लेंदी प्रोसेस आहे, त्याला लागणारा पैसा खूप मोठा आहे. आणि जर मला मग
मला बिझनेस सुरूच करायचा, मग ते कुठल्याही कंडिशनमध्ये असू द्या, तर आजकालचे जे लघुउद्योग आहेत ते कुठेही धंदा चालू करतात, कुठेही. म्हणजे जिथं कुठलीही फॅसिलिटी नाही आहे, ना गव्हर्नमेंटकडून नाही आहे, तुम्ही बँकेकडे जाऊ शकत नाही, तुम्हाला बँक लोन देत नाही. का? तर कारण तुमचं स्वतःचं काहीच नाही आहे. गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज घ्यायच्या तर प्रत्येक डॉक्युमेंटेशन तुमचं सगळं कंप्लीट झालेलं पाहिजे, तुम्ही ISO सर्टिफाईड असले पाहिजे, तुमच्या जागांचे डॉक्युमेंट्स क्लिअर असले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीला ह्या चॅलेंजेसला ॲक्सेप्ट करून एखादा लघुउद्योजक बिझनेस करून सक्सेसफुल करतो. आणि किंवा तो त्याच्या पुढील वाटचालीसाठी जो जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा MCC यासारख्या ऑर्गनायझेशनचा सपोर्ट मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते तुम्ही वारंवार करता हे खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. कारण आज आता लघुउद्योजकाला बिझनेसची गरज असते आणि तो काही गोष्टी ऍक्सेप्ट करून बिझनेस करतो. बरोबर आहे. मोठ्या कंपनीच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्याला ऍक्सेप्ट केल्याशिवाय तो पुढे जाऊ शकतो, पर्याय नसतो. आणि बऱ्याच मोठ्या अशा कंपन्या आहेत ज्या मी 20 वर्षामध्ये फेस केलेल्या आहेत. कित्येक कंपन्या बंद पडल्या, त्यांचे पैसे डुबले. आणि आता जो 45 डेजचा जो क्रायटेरिया आहे की MSMEला 45 दिवसामध्ये पैसे द्या, तर MSME जे एक पोर्टल आहे समाधान पोर्टल, त्याच्या अंडरमध्ये आम्ही त्याचा यूज करतो आणि त्याचा नक्की फायदा होतो. काही कंपन्यांकडनं पैसे रिकवर झालेले आहेत आमचे, पण मोठ्या कंपन्यांना फोर्स करू शकत नाही तुम्ही ॲज अ लघुउद्योजक, कारण तुमच्या ऑर्डर्स जाण्याची शक्यता असते किंवा दुसऱ्याकडून ते घ्यायला सुरू करतात. तर हे प्रॅक्टिकल चॅलेंजेस आहेत, खूप प्रॅक्टिकल चॅलेंजेस आहेत. यावरती ना आम्ही MCCI म्हणून वारंवार मोठ्या कंपन्यांना सांगत असतो की वेळेवरती पैसे द्यायला हवेत म्हणून. त्यासोबतच समाधान पोर्टल किंवा ट्रेड्स प्लॅटफॉर्म जो आहे त्याविषयी आम्ही सांगतो लघुमध्यम उद्योजकांना. ट्रेड्स प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही तुमचं इन्व्हॉइस डिस्काउंटिंग करू शकता, ट्रेड डिस्काउंटिंग करू शकता. आणि आम्ही वारंवार सरकार दरबारी सुद्धा सांगतो की हा किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह करायला हवा. कारण लघुमध्यम उद्योजक हे 16 कोटीपेक्षा जास्त रोजगार हे देशातले आहेत, ते देत आहेत लघुमध्यम उद्योजक. त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा सपोर्ट म्हणजे काय, जो नियम आहे तो पाळणं. बरं, सर्वच मोठ्या कंपन्या वाईट अनुभव देतात असं मुळीच नाही. बऱ्याच मोठ्या कंपन्या खूप चांगला अनुभव देतात, पण काही कंपन्या ज्या देत नाहीत त्यांच्यावरती मात्र योग्य ती कारवाई करायला हवी. याविषयी MCCI सुद्धा हा मुद्दा धरून असतो गव्हर्नमेंट सोबत किंवा अधिकाऱ्यांसोबत. दुसरा एक मुद्दा बोलूयात आपण की हे सर्व करत असताना एक आहे आपलं डिलेड पेमेंट, दुसरा आहे गव्हर्नमेंटचा रोल असतो. गव्हर्नमेंटचा बऱ्याच पॉलिसीज असतात, बऱ्याच स्कीम्स असतात. अशी कुठली स्कीम किंवा पॉलिसी आठवते ज्याचा तुम्हाला फायदा घ्यायला लागला किंवा तुम्ही घेतला किंवा घेऊ शकला नाही? गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा फायदा मला कधीच झाला नाही, हा फॅक्ट आहे. आत्ता मी यापुढे घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण माझ्या ज्या आता कंपन्या ज्या इस्टॅब्लिश झाल्या, कारण अगोदरच्या ज्या कंपनीची जी परिस्थिती होती किंवा ज्या एरियात किंवा ज्या ठिकाणी माझा बिझनेस चालू होता तो MIDC मध्ये नव्हता किंवा इंडस्ट्रियल लँड असताना पण बाकी गोष्टीचा तिथं सुविधा नव्हत्या आणि प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंटशिवाय होत नाही. आणि सुरुवात करताना ह्या गोष्टी जर करायची वेळ आली तर ते पॉसिबल पण नव्हत्या. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा बेनिफिट आत्ता आम्ही या वर्षीपासून घ्यायचा प्रयत्न करतोय. आत्ता माझं जे सस्टेनेबिलिटीवरती आम्ही काम करतोय की आमची पहिलीच कंपनी आहे जी सस्टेनेबिलिटीवरती आत्ता फोकस करते. आत्ता आम्ही माझं एक पूर्ण फॅक्टरीमध्ये आम्ही सोलार वरती कन्वर्ट करतोय पूर्णच्या पूर्ण. सस्टेनेबिलिटी काय काम चालू आहे, सस्टेनेबिलिटी काय काम महत्वाचं आहे MSME साठी? सस्टेनेबिलिटी आता जे युरोपियन गाईडलाईन्स जे आहेत त्या 2029-30 पर्यंत मोठ्या कंपन्यांना कंपल्सरी, आपलं इंडियन गव्हर्नमेंट पण मला वाटतं 101 कंपन्यांना सांगितलेलं आहे. तर ही जी चेन जेव्हा त्यांच्या व्हेंडरकडे पोहोचेल तर ह्याच्यासाठी 3 ते 4 वर्षाचा जो पिरियड आहे तर ते आल्यानंतर आपण तयारी करणं हे चुकीचं आहे. त्यासाठी आजपासून जर आपण त्या गोष्टीची सुरुवात, आता माझं जे जवळपास 1 एकरमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे चाकणमध्ये महिंद्राच्या पाठीमागे, तो मी आता सोलारवरती पूर्णपणे कन्वर्ट करतोय. आमच्या कंपनीत जेवढ्या बाहेर आउटसाईड फिरणाऱ्या गाड्या आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत आणि अर्ध्या अजून बाकी आहेत. बाकी आम्ही आता स्टाफ आणि वर्कर लोकांसाठी ज्या बसेस कंपनीसाठी आम्ही आता पुढच्या वर्षापासून सुरू करतोय त्या पण आम्ही EV मध्ये कन्वर्ट करतोय, जेणेकरून बाकी, आणि तो आता आम्ही रेकॉर्ड करायला सुरू करतोय की आम्ही काय काय, आणि आमचं पुढं रोडमॅप पण आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही कुठंपर्यंत पोहोचू आणि आमच्याकडे काय काय चॅलेंजेस आहेत आणि आम्ही कुठल्या गोष्टी कन्वर्ट करू शकतो त्याच्यावरती आता आम्ही सुरू केलेलं आहे काम. खूप छान. हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे सस्टेनेबिलिटी. हा याविषयी भरपूर काही बोललं जातं, म्हणजे त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डॅव्हॉस मध्ये बोललं जातं, UN मध्ये बोललं जातं वगैरे वगैरे.
मात्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचा मला काय फायदा हे समजावं लोकांना म्हणून MCCने एक सस्टेनेबिलिटी डेस्क तयार केलेला आहे. त्याची माहिती कमेंटमध्ये असलंच तर तुम्ही ती काय असतं त्याचा काय फायदा होतो हे समजून घेऊ शकता माझ्या सहकार्याशी संपर्क साधून. मात्र आता आपण जे सांगत होतात ते खूप महत्वाचं आहे लघुमध्यम उद्योजकासाठी. कारण मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यातल्या त्यात ज्या युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्या आहेत त्या कंपन्यांना त्यांची जी सप्लाय चेन असते म्हणजे त्यांना जे सप्लाय करणारे छोटे लघुमध्यम उद्योजक वगैरे असतात त्यांनी सुद्धा सस्टेनेबल प्रॅक्टिसेस यूज करावे हा त्यांचा खाक्या असतो आणि तो आता वाढत जाईल. ते निर्बंध वाढत जातील तेव्हा सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह महत्वाचे. म्हणजेच तुम्ही सोलार करणे, तुम्ही EV करणे, तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन पाहणे आणि ते रिड्यूस करणे, जिथं शक्य आहे तुम्हाला तिथं ते रिड्यूस करणे, किंवा तुम्ही जे मटेरियल वापरता ते मटेरियल सस्टेनेबल आहे का, म्हणजे थोडक्यात सिंगल यूज प्लास्टिक वापरायला नको जर उदाहरणच द्यायचं तर. या सर्व प्रॅक्टिसेस महत्वाच्या आहेत. तर हा एक आपण प्रवास ऐकतोय एका उद्योजकाचा, शून्यातनं सुरुवात करून 101 कोटीपर्यंतचा त्यांनी घडवलेला आहे मागच्या 20 वर्षामध्ये. एका व्यक्तीने सुरुवात केलेला प्रवास आज 401 लोक काम करतायत. 401 लोकांना त्यांनी रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. हा सर्व प्रवास उलगडताना त्यांनी बरेच बोध दिलेले आहेत. मला शेवटी एका प्रश्नाकडे वळायचंय, तो असा की 20 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे पाहता किंवा 24 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही पाहता, जेव्हा तुमचं शिक्षण संपलं, BSc केल्यानंतर उद्योजक बनेन 100 कोटींचा असं वाटलं होतं का? किंवा असं जर आणखी कुणी जो आहे एखादा मुलाखत ऐकणारा व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, ते जर विचार करत असतील तर त्यांनी काय विचार करावा नेमका? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? उद्योग करण्याविषयी करावा, करू नये, करावा तर काय गोष्टींची काळजी घ्यावी, काय गोष्टी खात्री करून घ्याव्यात करण्याच्या अगोदर, किंवा कुठल्या गोष्टींची चिंता करू नये, याविषयी जर तुम्ही काही मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल. उद्योगधंदा करण्यासाठी प्रत्येक जण उद्योगधंदा करू शकतो. त्याच्यामुळं माझे जो मागं आज मी फिरून बघताना मला पण असं तेव्हा वाटलं नव्हतं, कारण मी आलोच जॉब करण्यासाठी पुण्यामध्ये होतो. पण परिस्थितीनुसार माणसाला बदलण्याची गरज असते आणि जर तुम्हाला बदलता येत नसेल तर तुम्ही खूप मागे राहाल आणि ती टायमानुसार बदलली नाही तर तुम्ही खूप मागे राहाल. त्याच्यामुळं मी नवीन बिझनेस करणाऱ्यांना एकच सांगेन की तुमचा फोकस असला पाहिजे की नक्की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही सल्ले घेऊ शकता, तुम्ही मोटिवेशन लोकांकडनं घेऊ शकता, ऐकू शकता त्यांच्याकडून. पण जर स्वतःला काय करायचं आहे हे जर तुम्हाला स्वतःला माहिती नसेल आणि स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल तर तो खूप लॉंग टर्मसाठी तो बिझनेस जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बिझनेस करताना एकतर सातत्य असलं पाहिजे. मग तो कितीही छोटा बिझनेस असो तर तो छोटा बिझनेसच मोठा होतो. त्याच्यात जर कन्सिस्टन्सी नसेल तर तो खूप जास्त दिवस पुढं सक्सेसमध्ये नाही कन्वर्ट होऊ शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःवरचा विश्वास हाच माणसाला पुढे घेऊन जातो. बाकी लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस येतात. चॅलेंजेस हे येतच राहतात आणि बिझनेस करताना पण आणि इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये पण हे चॅलेंजेस, कोविडसारखी परिस्थिती येऊन गेली, त्या परिस्थितीला तोंड देताना पण मला भरपूर काही शिकण्यात मिळालं. कारण 400 लोकांना विदाऊट बिझनेस सांभाळणं हा मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. तरी सांभाळलं आणि मला सांगायला ते आवडतं की मी एकही माणसाला घरी जाऊ दिलं नव्हतं, इथंच ठेवलं होतं. कारण त्यावेळेस जे पळून चालले होते लोक घाबरून, तर त्यावेळेस मला वाटतं माझी पहिली कंपनी ज्यांनी कॉर्पोरेशनकडनं 8 दिवसाचं मध्ये फक्त परत चालू करण्याच्या परमिशन काढल्या होत्या. कारण मला लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते पासेस मी सगळ्यांना दिले होते. काम नसलं तरी मी लोकांना कंपनीत बोलवायचो, डिस्टन्स मेंटेन करून त्यांना एक्सप्लेन करायचो का सर काही अडचण आली तर ह्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या लोकांबरोबर ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता त्यांच्याबद्दल तुमचं जर आत्मीयता नसेल आणि तो जो कॉन्फिडन्स तुम्ही त्यांच्यामध्ये बिल्ड नाही करू शकला तर मग ते कुठेतरी विस्कळीत व्हायला सुरुवात होते. खूप छान, खूप छान तुम्ही प्रवास सांगितला आणि त्यातनं बरेच बोध दिलेले आहेत. प्रेक्षकांना किंवा जी लोक मुलाखत ऐकतायत त्यांना हे नक्कीच आवडलेलं असेल. तुम्हाला यातला काय भाग आवडला, कसा आवडला, तुमची काय कॉमेंट्री आहे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवाल. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील अंकांजींसाठी तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकाल, ते त्याचं नक्कीच उत्तर देतील तुम्हाला. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच सदिच्छा आणि एवढं बोलून मी आजची मुलाखत संपवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद.